मॅम सोशल कॅपिटल म्हणजे काय? आणि तुम्ही आता जे म्हणालात की जेव्हा तुम्ही तुमच्या गावात असता तेव्हा अगदी हाकेवर गोष्टी पूर्ण होतात, तर खरंच ह्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो? अर्थात, कारण आपण सगळेजण एका सेफ्टीच्या फिलिंग करता तयार झालो. आपला मेंदूला सेफ्टी हवी असते. म्हणजे तेव्हा म्हणतो ना की ट्रॉमा झाल्यानंतर ती सेफ्टीची फिलिंग जाते आणि ती व्यक्ती भीतीत जगायला सुरुवात करते. त्यामुळे जर तुम्ही बाहेरून आले असाल आणि जर आपल्याला असा रिजेक्शनचा एकदम अनुभव येतो की आपल्याला इथे कोणी ओळखत नाही, तो पण एक प्रकारचा मानसिक आघात किंवा ट्रॉमाच आहे. आणि मग आपण भीतभीत जगायला सुरुवात करतो की नाही आपल्याला कोणी मदत करेल का, आणि आपण पुढे अडीअडचणीच्या वेळेला आपल्याला धावून येईल का, आपण आजारी पडू तर आपलं कोण बघेल. म्हणजे इथे अनेक वृद्ध आहेत, आता मी कोथरूड सारख्या भागात राहते, त्यांची मुलं परदेशी आहेत किंवा ते इथले नाहीत, इथे येऊन राहतात, तर अनेक वेळा रूममध्ये अक्षरशः म्हणजे बेशुद्ध अवस्थेत असतात किंवा गेलेल्या अवस्थेत असतात, पण कोणी नसतं बघायला. हेच जर तुमच्या शहरात किंवा गावात राहत असाल, कोण ना कोणी ठकठक करून जातं की आहे का रे घरी, काय सुरू आहे काय नाही, जाणारे येणारे विचारतात तुम्हाला. तो प्रकार इथे नाही. तर तेच तुमचं सोशल कॅपिटल आहे की जे तुम्हाला पैशाशिवाय सुद्धा तुम्ही काही गोष्टी करू शकतात, ज्या तुमचं अर्थात तुमचे ज्या लोकल ओळखी असतात सगळ्यात महत्वाच्या. म्हणजे तुमची शाळा आहे, कॉलेज आहे, शाळा कॉलेजमधले शिक्षक, इथे कोण आहे मला ओळखणारा, कोणीच नाहीये. या सगळ्या गोष्टी, बँकेतले लोक, या सगळ्या गोष्टी किती सोप्या होतात जेव्हा तुम्ही तुमच्या शहरामध्ये राहत असतात त्यावेळेला. इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट विकतच घ्यावी लागते, ती ओळख पण विकत घ्यावी लागते.